नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। नमः श्रीवर्धमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जुगलो अनंतानंत सिद्ध परमेश्वरी भगवान की देवादेव मूल्य 1008 शांतीपर्यंत शांतीनाथ भगवान की देवादेव मूल्य 1008 बालब्रह्मचारी नेमिनाथ भगवान की देवादेव मूल्य 1008 आदि ब्रह्मश्री आदिनाथ भगवान की देवादेव मूल्य 1008 मुनीश्वरनाथ भगवान की सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चपति समाधि सम्राट गुरुनाम गुरुआचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की प्रातस्मरणीय शांतमूर्ति वासलनगराचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की अहिंसामय विश्व धर्म की भविष्य हो। आचार्य भगवान समदर स्वामीजी विरचित रत्नकंटक श्रावकाचार्य या ग्रंथाचे वाचन चालू आहे आणि काल आचार्य भगवंतांनी वीतराग आपतांचं स्वरूप आपल्यासमोर सांगितलं होतं की जे 18 दोषांना रहित आहेत ते 18 प्रकारचे दोष त्यांच्याजवळ नसतात। या वीतराग आपतांचं स्वरूप 18 दोष कोणते आहेत त्याच्या माध्यमातून आचार्य भगवंतांनी काल प्रकटित केलं होतं आणि आज आचार्य भगवान 7 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून हितोपदेशी आपतांचं स्वरूप सांगणार आहेत। हितोपदेशी आप्त कोण आहेत आणि त्यांचं स्वरूप काय आहे हे सांगणार आहेत। पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया। परमेष्ठी परम ज्योतिर परमेष्ठी परम ज्योतिर विरागो विमला कृति विरागो विमला कृति सर्वज्ञनादि मध्यांत सर्वज्ञनादि मध्यांत सर्व शास्त्रोपलाल्यते सर्व शास्त्रोपलाल्यते परमेष्ठी परम ज्योतिर्विरागो विमल कृति सर्वज्ञनादि मध्यांत सर्व शास्त्रोपलाल्यते। आचार्य भगवान समग्र स्वामीजी या 7 नंबरच्या श्लोकाच्या माध्यमातून हितोपदेशी आपतांचं स्वरूप आपल्यासमोर सांगत आहेत। वीतराग आप्त बघितलं, सगळ्यात पहिलं सर्वज्ञ आपतांचं स्वरूप बघितलं, कालच्या भागामध्ये वीतराग आपतांचं स्वरूप बघितलं आणि आज आचार्य भगवान हितोपदेशी आपतांचं स्वरूप आपल्यासमोर ठेवत आहेत। परमेष्ठी परम ज्योतिर विरागो विमल कृती सर्वज्ञ नादी मध्यांत सार्व शास्त्रोपलाल्यते। तर आचार्य भगवान काय म्हणतात इथं आचार्य भगवान सांगितले परमेष्ठी, पहिला सांगितले परमेष्ठी, त्याचा अर्थ काय माहिती आहे? जे परमपदात स्थित असतात त्यांना परमेष्ठी म्हणतात आणि जे इंद्रांच्याकडं वंदनीय आहेत त्यांना परमेष्ठी म्हणतात। कुठले इंद्र? 100 इंद्र आहेत
आचार्य भगवान नेमिचंद्र सिद्धांत देवानी द्रव्य संग्रहाच्या टीकेमध्ये ते 100 इंद्रांचं वर्णन केले. भवनाले 40 व्यंतर देवान होती 32 कप्पामर 24 नरोक्तिरो छंदो सुरो. हे 100 इंद्र आहेत. या 100 इंद्रांच्याकडे जी वंदनीय असतात आणि परमपदामध्ये स्थित आहेत तेच कोण आहेत? परमेश्वर. ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. पहिलंच आम्ही याचं चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे. म्हणून साहेब दुसरं सांगितले परमज्योती. परमज्योती म्हणजे काय माहिती? परमज्योती याचा अर्थ आहे साधारण दीपकाची ज्योती, दिव्याची ज्योतीतून बघताय. परमज्योती काय असं माहिती काय? त्याच्यातून कुठल्याही प्रकारचं किट्ट कालिमा वगैरे निघत नाही, त्याला परमज्योती म्हणतात. तुमच्या तुपाच्या दीपकातून कधी कालिमा निघते काय? जरा जरा कधी कधी निघते. परंतु परमज्योती जी असते ना त्या परमज्योतीकडनं काही किट्ट कालिमा निघतच नाही. मग इथं जिनेंद्र भगवंतांना परमज्योती का म्हणलेलं आहे? कारण की कर्मरूपी किट्ट कालिमा तिने नाश केलेला आहे म्हणून त्यांना परमज्योती म्हणलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की मल रूपामध्ये कर्म प्रकृती मल रूपामध्ये त्याने रहित आहेत म्हणून त्यापुढे म्हणले कृती. कृती याचा अर्थ काय माहिती काय? सगळे हे आणि उपादेय तत्वाचे ज्ञानी म्हणजे काय सोडण्यायोग्य आहे, काय ग्रहण करण्यायोग्य आहे, हे सगळे याचे ज्ञानी आहेत. आज बऱ्याच वेगने आम्हाला काय होतं माहिती काय सोडायचं आहे, काय ग्रहण करायचं हेच कळत नाही. हे बी घ्यायचं ते बी घ्यायचं, मग श्रीखंड होते. दही बी घेतले, साखर घेतले, वेलची घातली, केसर घातले, सगळं मिक्स सांगाले हो. तसं मिथ्यात्व बी नाही, आम्ही संयुक्तमध्ये नाही, मध्ये आयदर हिअर नॉट हिअर हँगिंग इन द इयर. याचा अर्थ काय म्हणजे दुधी भोपळा, इकडे बी नाही तिकडे बी नाही. ती म्हण आहे इंग्लिश मधली म्हणून सांगितलं तसं. त्यामुळे इथं काय म्हणलं बघा, हे आणि उपादेय तत्वाचे ज्ञानी संपूर्ण ज्ञानी ते असतात म्हणून त्यांना कृती म्हणलेलं आहे. त्याच्या म्हणलेल्यानंतर सर्वज्ञ म्हणलेलं आहे. सर्वस्व म्हणजे सगळ्या पदार्थांना चराचर दर्पणाप्रमाणे जाणतात त्यांना सर्वज्ञ म्हणतात. ही गोष्ट महत्वाची आहे म्हणून त्यांना सर्वज्ञ म्हणलेलं आहे. परत काय सांगितले? अनादि मध्यांत. अनादि मध्यांत म्हणजे काय? आदि मध्य आणि अंतानं रहित आहे. तुम्हाला आदि मध्य अंत आहे की नाही? आहे. परंतु ज्यांनी कर्म प्रकृती नाश केला त्यांना आदि बी नाही, मध्य बी नाही, अंत बी नाही म्हणून त्यांना अनादि मध्यांत म्हटलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगितले सार्व. सार्व याचा अर्थ काय? सगळ्यांच्या हिताचंच कथन करणारे यांना सार्व म्हणलेलं आहे. म्हणजेच काय? हितोपदेशी. हिताचाच उपदेश देणार, त्यांच्या वाणीतून दुसरं काही निघणार नाही. जेवढ्या जीवांचं कल्याण होईल, जेवढ्या जणांचं चांगलं होईल, त्या हिताचा उपदेश त्यांना निश्चितपणे ऐकायला मिळणार. त्यांच्या हिताचा उपदेशच त्यांनी देणार म्हणून त्यांना सार्व म्हणलेलं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगितले काय? ते हिताचा उपदेश किंवा या लोकात परलोकात उपकाराचा मार्ग कुठला आहे त्याचं व्याख्यान करणार असतात. आणि शास्ता म्हणलेलं आहे. शास्ता. शास्ता याचा अर्थ काय माहिती आहे तुम्हाला? शास्ता याचा अर्थ पूर्वापार विरोधाने दोषाने रहित आहे. ते वक्ता कसे असतात माहिती काय? हितोपदेशी वक्ता कसे असतात ते माहिती आहे? त्यांच्या समोर बी कोण विरोध करत नाही आणि त्यांच्या माघारी बी त्यांचा कोण विरोध करत नाही, असे हितोपदेशी ते वक्ता असतात. कोण? तीर्थंकर, खरे भगवान, खरे देव हे असे असतात म्हणून सांगायला. आणि म्हणून काय सांगितले? असे हितोपदेशी उपलालते म्हणजे सांगितलेलं आहे. एवढ्या सगळ्या गुणाने आहेत म्हणून ती हितोपदेशी आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की सगळ्या जीवांचं हितच करणार आहे. मला हे सांगा, आज जेवढे पृथ्वी तलावर गुरु आहेत ते सगळे हिताचा उपदेश देतात? निर्ग्रंथ दिगंबर, निर्ग्रंथ राहू दे, दिगंबर कोणी बी सगळे हिताचा उपदेश देणार? याचं चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, हिताचा उपदेश फक्त कोण देणार असेल? सर्वज्ञ वितरागी हितोपदेशी कोण असतील? फक्त एकच आहे, जिनेंद्र भगवान म्हणजे तीर्थंकर स्वामी. ही गोष्ट लक्षात घ्या.
इथं आता जी गुरु किती जरी नाही आगमुक्त चर्या करणारे जरी असेल तरी सुद्धा निश्चितपणे 100% हिताचा उपदेश त्यांच्याकडनं दिला जात. मी म्हणलो नाही, तुम्हीच म्हणाले आणि म्हणणार महाराज असं म्हणलेत म्हणून. त्यामुळे चिंतन करा. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा उपदेश कोणता असेल तर हिताचा उपदेश महत्त्वाचा आहे. दुसऱ्याच्या कल्याणाचा, दुसऱ्याला मोक्ष मार्गामध्ये, दुसऱ्याला योग्य मार्गावर लावण्यासाठी जो उपदेश आहे तो महत्त्वाचा आहे. याचं चिंतन आम्ही करणं आवश्यक आहे. कारण की हा उपदेश असल्याशिवाय काही उपयोग नाही. कारण की आजपर्यंत बरेच उपदेश आम्ही ऐकले, परंतु हिताचा उपदेश कधी ऐकला नाही म्हणून आमचं कल्याण झालं नाही. केवली श्रुत केवलीच्या 5 मुलात गेलाय कधी? गेला असता तर इथं कशाला आला असता? मोक्षाला गेला असता तुम्ही. कारण की केवली श्रुत केवलीच्या 5 मुलांमध्ये गेला असता सम्यक दर्शन, शाईक सम्यक दर्शन झालं असतं. आणि शाईक सम्यक दर्शन झाल्यानंतर तो जीव संसारामध्ये जास्त काय राहत नाही. त्यामुळे चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन म्हणून पंचम काळामध्ये शाईक संविदर्शन होत नाही. कारण की शाईक संविदर्शन व्हायला केवली आणि श्रुत केवलींचं 5 मूल पाहिजे. पंचम काळात तीर्थंकरच होत नाहीत, सिद्ध भगवान कोण होणार नाहीत. त्यामुळं केवली श्रुत केवलींचं 5 मूल नाही मिळालं तर कसं कोण होणार आहे? शेवटची श्रुत केवली कोण झाले तर आचार्य भगवान भद्रभाऊ स्वामीजी, ज्यांची समाधी श्रमवेगमध्ये आहे. त्यांची चरण पादुकांची तर समाधी बी आहे स्थान त्या भूमीमध्ये. तर ते शेवटची श्रुत केवली आहेत. त्यानंतर श्रुत केवली कोण झालेले नाहीत आणि होणार नाही. चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, केवली श्रुत केवलींचं 5 मूल असेल तरच शाईक संविदर्शन प्राप्त होऊ शकतं, तरच तीर्थंकर प्रवृत्तीचा बंद होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतंय? षोडशकारण भावना पाहिल्यावर आम्हाला तीर्थंकर प्रवृत्तीचा बंद होते. षोडशकारण भावना सहित केवली श्रुत केवलींचं 5 मुलामध्ये विश्व कल्याणाची भावना पाहिल्यानंतर तीर्थंकर प्रवृत्तीचा बंद होते. चिंतन करणं आवश्यक आहे. नुसता एका गोष्टीने एका अपेक्षेने जर बंद होत असता, सगळ्या गोष्टी होत असत्या तर लय काय झालं असतं. त्याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, पहिला हिताचा उपदेश महत्त्वाचा आहे. आणि तो हिताचा उपदेश जसं घेता येईल तर आम्ही घेणं आवश्यक आहे आणि त्याला आचरणात आणण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. आम्ही घेतोय की महाराज? तुम्ही करा वटा आम्ही आहे हिंगण मिटका म्हणले बघ. आता त्यांना ती पुढचं बी पाठ झाले. निगरगट्टा गेला आता हिंगण मिटका, त्याच्यापेक्षा कठीण असते. हिंगण मिटका एक फळ आहे, कावीवर औषध आहे ते हिंगण मिटका. कावीवर चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं मनन करणं आवश्यक आहे. कारण की हिंगण मिटका का नाव घेतात? निगरगट्ट्यापेक्षा जास्त कठीण असते म्हणून हिंगण मिटका नाव घेतात. त्याचं जे फळ असते की नाही, त्याची बी आतमध्ये असते तेवढी मोठी असत्या. ती बी आहे की नाही एवढी कठीण असत्या, हातोड्यानं बी फुटत नाही. त्यामुळे त्याचं निगरगट्ट्याच्या पुढचं नाव काय घेतात? तुम्ही करा वटा आम्ही आहे हिंगण मिटका म्हणले बघा. नाही तर म्हणा होय म्हणले हिंगण मिटका आहे. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मला एक सांगायचं आहे. विशेष रूपात की नाही इथं विशेष रूपानं आपल्याला एक कथन करायचं आहे. कारण की ही जी सगळ्या गोष्टींची की नाही आपण चर्चा करूया, सगळ्या गोष्टींची चर्चा करूया आपण. कारण की बघा इथं आचार्य भगवंतांनी जिनेंद्र भगवंतांना बऱ्याच काही उपाधी दिल्या. त्यामध्ये पहिली परमेष्ठी दिल्या. ते परमेष्ठी की नाही परमपदामध्ये स्थित असतात आणि इंद्रांच्या वंदनीय असतात. मी सांगितलं का त्याचं डीप विश्लेषण करून घेऊया आपण प्रत्येक पदाचं काय आहे. कारण की इंद्रांच्याकडनं वंदनीय आणि परमपदात स्थित असतात. त्यांच्या पदामध्ये म्हणजे त्यांच्या गुणांच्या मध्ये ते स्थित असणार आहेत. यालाच परमेष्ठी म्हणलेले आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि इंद्रांच्याकडनं वंदनीय मगाशी सांगितलं मी 100 इंद्रांच्याकडनं वंदनीय आहे. आपण एक पहिला जुन्या काळामध्ये पूजा केली जायची बघा. आता जुन्या हे आजी लोकांना माहीत असेल बऱ्याच. जुन्या काळामध्ये पूजा म्हणत होते की पूजा श्री अरिहंत देवा, ज्यांची शत इंद्र करतात सेवा, आहे पुण्य कर्माचा ठेवा,
जिनेंद्र पूजा मी भावे करीन. ही पूजा होती जुन्या काळात. आणि त्याच चालीवर कडे मी सन्मती गुणविधानमध्ये की नाही गुरु महाराजांची पूजन लिहिले आहे. त्याच चालीवर मी स्वतः लिहिले आहे. सन्मती गुणविधानचं पुस्तक मी लिहिलं आहे. तुम्हाला ह्या वर्षी ती विधान करायला मिळेल. मिरजेत बी झालं नाही कधी. आणि की मी जाईल तिथं सन्मती गुणविधान करायला मिळते. कारण की त्याचे लेखकच इथं आहे. सगळीकडे होत नाही. सन्मती गुणविधान वात्सल्य आधाराला झालं होतं. बरेच जण आलते बी, परंतु इथं मिरजेत झालं नाही. तुम्हाला त्यांची पुण्यतिथी असेल तेव्हा सन्मती गुणविधान करायला मिळेल. मला यात सांगायचं काय माहिती काय, 100 इंद्रांच्याकडं वंदनीय आहेत की नाही ते सांगायचं आहे. की ते 100 इंद्रांच्याकडं वंदनीय आहेत, त्यांची मी पूजा करतोय असं म्हणायचं. म्हणजे खरे जे देव आहेत त्यांचं कथन चालू आहे. आणि त्यांनाच म्हणून परमेष्ठी म्हणतात. ते मी सांगितलं की भवनालय 40 व्यंतर देवानं होती 32 कप्पामर 24 नरो तेरो चंद सुरो. मेजा बघ्या भवनालय 40. भवन वासिनी किती 40. गणित माझ्या नावडीचा, रविवार माझ्या आवडीचा. मेजा तुम्ही. व्यंतर देवानं होती 32. व्यंतर देवाचे 32. भवनालय 40 व्यंतर देवानं होती 32 कप्पामर कल्पवासेचे 24. 96 झालं. 96 किती झालं 96. हा. आणि पुढं म्हटलेलं आहे भवनालय 40 व्यंतर देवानं होती 32 कप्पामर 24 नरो तिरो चंदो सुरो. नर म्हणजे मनुष्य. मनुष्याचा एक चक्रवर्ती म्हणजे तो इंद्र. मनुष्याचा इंद्र कोण चक्रवर्ती. तिरो तिर्यंचा इंद्र कोण सिंह शेर. हे 2 इंद्र झाले. आणि चंद्र आणि सूर्य हे 4. 96 आणि 4 किती झाले. या 100 इंद्रांच्याकडनं ते वंदनीय पूजनीय आणि आराधनीय असतात. कोण परमेष्ठी परमपदा स्थित आहेत ते. म्हणून त्या परमेष्ठीमध्ये कुणाला खऱ्या देवांना स्थान दिलेलं आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. म्हणून सांगितलं. दुसरं सांगितले परमज्योती. परमज्योती परमज्योती म्हणजे कीटकालिका ज्यातनं निघत नाही त्याला परमज्योती म्हणतात. तुमच्या साधारण कुठली बी ज्योती घ्या, कुठली बी आरती घ्या, कुठलीही दीपक घ्या, त्याच्यातनं किट्टे कालिमा निघते. काला धूर कालिमा थोडी थोडी निघत असते. परंतु परमज्योती एकमेव ज्योती असे असते, त्या परमज्योतीमधनं किट्ट कालिमा निघत नाही. म्हणून भगवंतानं ती का उपमा दिल्या. त्यांनी घाती कर्मरूपी कर्ममल रूपी की नाही किट्ट कालिमा नाश केल्या म्हणून त्याला परमज्योती म्हणले. उगाच कुणाला काय बी म्हणत नाही. ही गोष्ट महत्वाची आहे. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन म्हणून आम्ही करणं आवश्यक आहे. म्हणून ते त्यांना परमज्योती असा शब्द वापरलाय. आणि कर्म प्रकृती रूपी मल सगळ्यात महत्वाचा नाश करणार हो. आणि त्यात पहिला 4 घाती कर्म आहेत. कुठले ज्ञानावरणीय दर्शनीय मोहनीय आणि अंतराय. हे 4 आहेत जे घाती कर्म आहेत. घाती कर्म मध्ये काय ते आत्मगुणाचा संपूर्ण रूपाने घात करतात. आणि अघाती म्हणजे काय ते एक देश रूपाने कर्मांचा घात करतात. आत्मगुणांचा कर्माचा नव्हे आत्मगुणांचा एक देश रूपानं घात करतात म्हणून त्यांना अघाती कर्म. आणि घाती कर्म पूर्ण रूपानं घात करतात म्हणून त्यांना घाती कर्म म्हणले. 108च्या गणप्रवृत्तीमध्ये आहे सगळं. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या. पहिला नाही जे संपूर्ण रूपानं आमच्या आत्मगुणांचा घात करणार आहे त्याला पहिला नाश करायला पाहिजे. म्हणून आर्यंत जे बनतात नाही त्यांनी पहिल्या 4 घाती कर्माचा नाश करतात. आता घाती आणि अघाती पूर्ण रूपाने संपूर्ण रूपाने कसं आहे सांगू काय. उदाहरण गोमटचा कर्मकांड जी आचार्य भगवान नेमिचंद्र सिद्धांत परदेवाने त्या ग्रंथात दिले की घाती कर्म म्हणजे कासरा आहे. काय कासरा काय काम करते बांधण्याचं काम करते आहे ना बरोबर काय होय तर म्हणा नाही तर नाही तर म्हणा होय. हा कासरा बांधण्याचं काम करते. तो ओरिजिनल कासरा म्हणजे घाती कर्म. आणि अघाती कर्म म्हणजे काय जळलेला कासरा. ते जळलेला आकार आहे कासऱ्याचा परंतु ते बांधू शकते काय जळलेलं राख रूपामध्ये त्याचा आकार बनलाय त्याला अघाती कर्म म्हणतात. नुसता जो साचा राहिलाय जळलेला राखेचा त्याला अघाती कर्म म्हणतात. आणि घाती कर्म म्हणजे कासरा ते बांधण्याचं काम करणार आहे. संसारामध्ये तुम्हाने बांधण्याचं काम कोण करणार आहे जास्त रूपामध्ये घाती कर्म. ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणून अर्यंत जो जीव होणार आहे नाही पहिला साधना करताना 4 घाती कर्मांचा नाश करावा लागतो मग सिद्ध पर्यायाकडे जाणार आहे.
आटी कर्मांचा नाश करणार आहे. ही गोष्ट महत्वाची, याचं चिंतन करणं आवश्यक आहे. म्हणून त्यांना काय सांगितलंय, परम ज्योती म्हणलंय. या सगळ्या कर्म प्रकृती रूपी मल आहे त्या मलाला नाश करतात. ते तुम्ही केलाय खरं? हा हा मोक्षात 4 घाती झाल्यावर लगेच कुठे जात आहे? समोर घेऊन फिरायला नको. हा नियमानं होणार करून तोपर्यंत समोर घेऊन फिरायला पाहिजे की. हा गंधकुटी किंवा समोर लावायला पाहिजे. ही गोष्ट महत्वाची आहे. त्याच्या पुढचं सांगितलेलं आहे काय, कृती. कृती म्हणजे काय ते पुढे येणार आहे. कृती याचा अर्थ काय माहिती काय? कृती याचा अर्थ आहे हे आणि उपादेय तत्वाचं ज्ञानी. कृती काय म्हटलं मी? हे आणि उपादेय तत्वाचं ज्ञानी म्हणजे काय सोडण्यायोग्य आहे, काय घेण्यायोग्य आहे, त्याची पूर्णतया ज्ञानी असतात ते, म्हणून त्यांना कृती म्हणलेलं आहे. आणि पुढं काय, विराग आणि विमल. विराग, विराग म्हणजे विना राग म्हणजे कोण? वीतरागी. आणि विमल म्हणजे मलानं रहित. विना विमल, विना मल म्हणजे मलानं रहित, त्याला विमल म्हणलेलं आहे. आणि कृती काय बघितलंच आपण. एक गोष्ट लक्षात घ्या, विराग कालच्या गाथेमध्ये आचार्य भगवंतांनी 18 दोष सांगितले होते. शुत्पिपासा जरातंक जन्मातक भयस्मया न राग द्वेष मोहाच यसाक्त सप्रकृती. काल सांगितलं होतं आचार्य भगवंतांनी. तर विराग याचा अर्थ काय? रागानं रहित. राग द्वेष आधी 18 जे दोष आहेत त्या दोषानं रहित म्हणजे विराग. चिंतन करणं आवश्यक आहे. आणि विमल याचा अर्थ काय? मलाने रहित आहे त्यांना विमल म्हणतात. कुठले मल? 4 घाती कर्मरूपी जे मल आहे त्या मलाने ते रहित आहेत म्हणून त्यांना विमल म्हणलेलं आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. आणि पुढे काय सांगितलंय, त्यानंतर सांगितले खाली सर्वज्ञ. सर्वज्ञ म्हणजे सगळ्या पदार्थांचे यथार्थ ज्ञानी. चराचर सगळ्या पदार्थांना दर्पणाप्रमाणे जाणतात त्यांना काय म्हणले? सर्वज्ञ. इथं बसून पहिल्याच गाथेमध्ये तुम्ही बघून आलाय. काय बघून आलाय? नमश्री वर्धमानाय निर्धूत कलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद विद्या दर्पणायते. सालोकानां त्रिलोकानां जे अलोकाकाश सहित लोकाकाशाला त्यांची विद्या दर्पणाप्रमाणे जाणते म्हणून मी नमस्कार करलेला आहे. समजवर स्वामींनी पहिल्याच श्लोकामध्ये मंगलाचरणमध्ये म्हणलं होतं. नाही तर कुठं बी जाऊन हे डोकं आपटायच नाही. आपटायचं काय? कुठं बी आपण काय साक्षात नाही पूर्वाचार्याने तीर्थंकरांची आणि खऱ्या देवांची परीक्षा करून त्यांना नमस्कार करल्या. आणि मी काय बघत नाही, नोकरांनी सांगितलं तरी मी जातोय, कोण शेजारने सांगितलं तरी जातोय, कोण काय सांगितलं तरी जातोय, कोण बाबा सांगतोय, कोण अमुक सांगतोय, कोण तमुक सांगतोय, सगळं सांगितलं तरी जायचं. हाय अवघड आहे. मला सांगा, त्यांनी सांगितल्यावर असं झालं असं त्यांनी का गप बसले? त्यांनी संसारात काय? जर नोकरांनी इकडे तिकडे जाऊन जर चांगली झाली असती भांडी कशा आल्या? सगळं जाऊन जाऊन तिकडे श्रीमंत झाली असते किती. असं काय होत नाही. कर्म सिद्धांत पहिला जाणून घ्या. कसं काय होणार असेल? माझ्या कर्म, जसं माझं कर्म आहे पुण्य रूपामध्ये आणि पाप रूपामध्ये, तसंच माझं होणार आहे हे मानून घ्या पहिला. तसं काय होणार नाही. कुठं मागून होणार नाही, कुठं मागून मिळणार नाही. काय होतंय मध्ये कधी असं जाताय कुठं तर आणि उगाच कावळा बसायला नाही ढांपी त्याची भाऊ करताय, झालं तिकडे गेलं. यामुळे नाही, तुमच्या कर्मामुळे झाले. यामुळे काय होतंय? अरे की देणारा तो देव नव्हे, मागणारा तो भक्त नव्हे. ही गोष्ट लक्षात घ्या पहिला. कुठलाच देव देऊ शकत नाही. जर देव देत असेल तर तो देव नव्हे, आणि मागणारा असेल तर तो भक्त. तो कमभक्त आहे, भक्त नाही. देव कोण आहे? कमभक्त आहे. आणि मागायला येतो. मागण्याची काही गरज नाही. तुझं पुण्य, तुझं पाप आहे की तुझ्या बरोबर आहे. तू जेवढ्या रूपामध्ये पुण्य करणार आहे तेवढ्या रूपामध्ये सुख समाधान शांती वैभव आदी सगळं मिळणार आहे. आणि जेवढ्या रूपामध्ये तू पाप करणार आहे तेवढ्या रूपामध्ये तुला अशांती अदुःख संपत्ती प्राप्त होणार. किती बी माग. मला एक सांगा, ही गोष्ट महत्वाची आहे, याचं चिंतन करा. आमचे गुरु महाराज तर सन्मसर महाराज म्हणायचे, तुम्ही जाऊन भगवंतांच्याकडे उगत जाताय,
4 आणि 8 आणि टाकताय, नको ते मागताय. आता ते बी बंद झाले सोडा, जुनं सांगाले हो. मंदिरात जायचं 4 आणि 8 आणि टाकायचं आणि नको ते मागायचं. सन्मसंग महाराज म्हणायचे, मला सांगा, जिथं आम्ही दुकानात जातोय, जिथं काहीतरी खरेदी करायला जातोय, तिथं गेल्यावर आम्ही जे पैसे देतोय की नाही, पैसे दिल्यानंतर ते की नाही आम्हाला काय वस्तू द्यायची की नाही त्याच्या गोडाऊनमध्ये किंवा त्याच्या दुकानमध्ये असली तर देतोय ना. भगवंतांचं कुठं गोडाऊन आहे, मग कुठलं देणार तुम्हाला? मग कशा तिथं 4 आणि 8 आणि टाकून मागायला तिथे काय नको ते? चिंतन करा याचं. त्यांचं गोडाऊन कुठं नाही, त्यामुळे तिथनं काही मिळणार नाही. आणि मिळणार काय असेल तर पुण्य रूपामध्ये सगळ्या गोष्टी मिळणार आहेत आणि पाप रूपामध्ये सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. भगवंताच्या दरबारात पुण्यच मिळणार आहे आणि तुमच्या संसाराच्या रूपामध्ये काय मिळणार आहे? तुम्हीच म्हणला म्हणून बरं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, याचं चिंतन करणं आवश्यक आहे. जेवढ्या रूपामध्ये, यानी की आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. कारण की भगवंतांचा दरबार असा दरबार आहे, तिथं गेल्यावर सुख, शांती, समाधान, आरोग्य सगळं काही प्राप्त होते. परंतु तो दरबार सोडल्यावर दुःख, अशांती, बाकीच्या गोष्टी सगळ्या प्राप्त होतात. क्रोध, माया, लोभ. मला सांग, एक गोष्ट लक्षात, किती जरी दुश्मन, किती जरी की नाही वाईट करणारा व्यक्ती जर तुमच्यासमोर मंदिरात आला तर काय होते सांगा? राग येतोय जरा, तेवढ्यापुरते येतील भाव. पण भगवंतांच्या आभा मंडळमुळे ते बी मनातलं सगळं निघून जाते. कारण ते सर्वज्ञ आहे, तो सर्वज्ञ आहे. लोकाकाशहित, लोकाकाशला चराचर दर्पणापर्यंत जाणतात ते. त्यामुळे त्यांच्या दरबारमध्ये जो जाईल त्याचं कल्याणच आहे. दरबारात जाणं आवश्यक आहे, ही गोष्ट महत्वाची आहे. आम्ही याचे चिंतन करणं आवश्यक आहे. त्यापुढे म्हणलंय अनादि मध्यांत हा शब्द आहे. अनादि मध्यांत, त्याचं आदि, मध्य आणि अंतच नाही त्यांचा. तुमचा आहे की नाही? आहे की? आमचा आहे की? पंडित दौलतरामजी छडालाजी ग्रंथामध्ये म्हणतात तसं, बालकपणमी ज्ञान लयो, तरुणी समयी तरुणी रत्र, अर्ध मृतक सम बोडापणो, कैसे रूप लखो आपण. हे आमचं आहे की? आधी बी आहे, ज्ञान घेतलंच नाही. मध्य आहे, तरुणीमध्ये रथ आहे. अर्ध मेल्यासारखं बुडापणा म्हणजे शेवट. चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टीचं. त्यामुळे ही अवस्था आहे. आम्हाला जर हे बदलायचं असेल तर निश्चित रूपानं जन्म मृत्यूचा फेराच नष्ट करायचा आहे. काय करायचं नाही, जन्म मृत्यूचा मध्ये अनादि मध्यांत हेच नष्ट करायचं आहे आम्हाला. त्याला काय करायचं असेल तर आम्हाला भगवान बनावं लागेल. आणि तुम्हाला संधी हो, जगातले एकमेव तत्व आहे, जगातला एकमेव धर्म आहे. जगातले जेवढे संप्रदाय, जेवढे धर्म आहेत की नाही, त्या धर्मामध्ये की नाही त्यांचे जे भगवान आहेत ते भगवान आहेत आणि भक्त आहेत ते भक्त आहेत, जे गुरु आहेत ते गुरु आहेत आणि शिष्य आहेत ते शिष्य आहेत. पण तो जगाच्या पाठीवर एकमेव धर्म असा आहे, तो जैन धर्म आहे. तो सांगतोय की भक्त सुद्धा भगवान बनू शकतोय आणि शिष्य सुद्धा गुरु बनू शकतो. आम्ही सुद्धा तिथंच बसलेलो, आज इथं बसलोय. तुम्ही बी भविष्यात तुम्ही पुरुषार्थ केला तर इथं येऊन बसू शकताय. ही गोष्ट महत्वाची आहे, याचं चिंतन करणं आवश्यक आहे. जर आम्ही आमच्या जीवनामध्ये पुरुषार्थ केला तर नाही, त्या पुरुषार्थ जर वर एक एक पायरी चढत आम्ही योग्य ठिकाणी जाऊ शकतो. हा पुरुषार्थ विचार, पण ही संधी आम्हाला नाही जैन कुलामध्ये आणि जैन धर्मामध्येच मिळते. ही गोष्ट लक्षात घ्या, याचं चिंतन करणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जैन धर्माचे 2 सिद्धांत लई महत्वाचे. सिद्धांत नाही, जैन धर्माचं सगळं ग्रंथ त्यांनी वाचला तर नाही, ते 2 गोष्टी निघतात त्यात. एक स्वतंत्रता आणि स्वावलंबन, ह्या 2 गोष्टी लई महत्वाच्या जैन धर्माच्या. कुठलेही ग्रंथ काढा त्याचे सार हेच सांगतात. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. स्वतंत्रता, प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. मग मला विकल्प का करताय तुम्ही हिचा विकल्प झाला, तिचा विकल्प झाला, सासूचा झाला, सुनेचा झाला, आई वडिलांचा झाला, अमुक त्याचा झाला, त्याचा झाला, ह्याचा झाला. काय, प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. आपण फक्त आपलं कर्तव्य करायचं आणि सोडायचं आहे. माझी चर्चा चालू होती, माझं स्वतःचं वाक्य आहे, सांगितलंय मी. भावनिक झाले की
बिघडले आणि कर्तव्यनिष्ठ झाले की घडले. हितच घोळ होते. त्या एका भावनेमुळे सगळा घोळ होतो. भावनिक होऊ नका, कर्तव्यनिष्ठ व्हा. माझं जे कर्तव्य पार पडेल ते कर्तव्य पार पडाने आपल्या चर्याने आपलं आचरण करत राहावं. ही गोष्ट महत्वाची आहे. आम्ही काय होतं म्हणजे कर्तव्य सोडतोय आणि भावनिक होतोय. कसं होईल, काय होईल, काय होते आजपर्यंत काय झाले, जसं चाललंय तसं चाललंयच की हो. त्यामुळे याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, पहिला अनादि मध्यांत बनण्यासाठी आम्हाला जन्म, जरा आणि मृत्यूचा फेरा तोडायला पाहिजे, तरच आम्ही याच्यापासून मुक्त होऊ शकतो. ही गोष्ट महत्त्वाची आहे. चिंतन करा या गोष्टीचं. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगितले सार्व याचा अर्थ काय माहिती आहे? सगळ्यांच्या हिताचाच उपदेश करणारे, या लोकांना आणि परलोकामध्ये कुठला उपकारी मार्ग आहे त्याचाच उपदेश करणारे त्यांना सार्व म्हणलेले आहे. आज प्रत्येक व्यक्ती तुम्हाला उपदेश करेल तो त्याच्या फायद्यासाठी सांगेल, परंतु जिजेंद्र भगवान आहे किंवा जिनवाने आहे ते फक्त हिताचाच उपदेश देणार आहे, दुसऱ्याच्या उपकारासाठीच उपदेश देणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. चिंतन याचं आम्ही करणं आवश्यक आहे. किती जण सांगायलेत तरी आम्ही घेतोय, नाही घेतोय, काय करतोय, नाही करतोय. काय झालं माहिती काय उपदेश आहे ते समजूनच घेऊन झालं, काय होतं हे समजत नाही, उगाच खोर्या करायचं आणि जायचं. सांगाले हो, आमच्या आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे, कारण की हितोपदेशींचा उपदेश महत्वाचा आहे. खरे देव, खरे शास्त्र आणि खरे गुरूंचा उपदेशच महत्वाचा आहे. तो योग्य दिशेने नेणार आहे. आम्हाला जर काय माहीत नसेल आणि काय बी केलं आणि काय बी झालं तर आमचा घात होणार आहे. लिहून ठेवाय. आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे. एक आजी आणि एक नातू होता. आजी कधी घरातनं बाहेर कुठं जात नव्हती. नातू कॉलेजला वगैरे शहरात वगैरे जात होता आणि आजी कुठल्या बाहेरच्या गोष्टी त्यांनी जास्त करत नव्हत्या. आणि एक दिवस काय झालं माहिती काय, टाकीला कुठला तरी एक भावनिक पिक्चर आला चांगला, आणि नातवानं काय केलं म्हणजे आजीसाठी आणि स्वतःसाठी असे 2 तिकीट घेऊन आला. आणि घरात आल्या आजीला म्हटलं, आजी पिक्चरचं 2 तिकीट घेऊन आले आणि तुला पिक्चरला माझ्यावर यायचंय. आजी म्हटली, तसलं काय सांगू नका, मला काय तसलं काय बघायचं नाही. अगं तू आले नाहीस तर ते पिक्चरचे तिकीट काढले त्याचे पैसे वाया जाणार. मग म्हटले आजी येतो, बहुतेक मिरजेचे असेल, पैसे वाया जाते म्हटलं जायला पाहिजे की. मग झालं, ज्या दिवशी होतं की नाही त्या दिवशी तो आजीला घेऊन गेला शहरामध्ये. आता शहरामध्ये गेल्यानंतर टाकीच्या अवस्थेमध्ये, टाकीत आत प्रवेश केल्यावर सगळे खिडक्या वगैरे बंद करतात, दारं बंद करतात, सगळं ते बंद केल्यानंतर पुढे एक पडदा असतोय, माहिती तुम्हाला सगळं. आता ते पिक्चर चालू व्हायच्या आधी पिक्चर चालू होते लगेच. सगळं बंद केल्यावर पहिला त्या पडद्यावर जाहिरात लागत्या. आणि योगामध्ये त्या जाहिरातवर काय दाखवलेलं माहिती काय, आजीला कधीच काय माहित नव्हतं. त्या जाहिरातवर आकाशामध्ये ढग गडगडत आहे आणि थोड्या वेळाने पाऊस पडणार आहे असं चित्र दाखवलं. ते बघितलं, आजी उठली बघा, पाहायला चालू केली. दरवाजा उघडली तसंच पाहिल्या, रस्त्यावर आली, त्या टाकीच्या समोर रस्ता होता, इकडे तिकडे बघितलं नाही, पाहिलं इकडे ट्रक आला. आयु नाही, खरं तिथलं उदाहरण सांगायला तुमचं बरोबर सांगितलं नाही, आयु करण्यात की तिची भावना काय होती म्हणजे का पळत होती माहितीये, टेरिसवर काय तर वायर घातली ती पावसात भिजेल म्हणून. तिला माहित नव्हतं हे खोटं आहे सगळं, हे सगळं खोटं आहे माहित नव्हतं. जगामध्ये असे पिक्चर लय येतो, त्यासल्या नाटकात अटकायचं नाही. आचार्य भगवान विद्यासागर महाराजांना सारखं कणे सदलगाववाल्याने कर्नाटकवाले नाराज होते, महाराज एक नजर कर्नाटक की ओर. आचार्यने सारखं ऐकून एकदा आचार्यने सांगितलं, देखो कर्नाटक वाले, कर्नाटक मगर नाटक में नाटक कहता है कर्नाटक. चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही आज काय केलं माहिती, त्या नाटकात अडकलो, लय अडकले. त्यामुळे आम्हाला दिसन झाले काय हिताचा उपदेश काय. जोपर्यंत जिनवाणीचा अध्याय आणि स्वाध्याय आम्ही करत नाही तोपर्यंत निश्चितपणे हित काय अहित काय हे कळणार नाही आम्हाला. म्हणून आम्ही निश्चितपणे सगळं जाणून घ्यायला पाहिजे आणि म्हणून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि म्हणून जगामध्ये जे हिताचा उपदेश देतात त्यांचाच उपदेश करायचा आहे. बाकी यांचा उपदेश इकडच्या कानाला ऐकायचं, इकडं होय म्हणले. चिंतन करणं आवश्यक आहे आणि ही गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळं हिताचा उपदेश
सगळ्यात महत्त्वाचं आहे हितोपदेश. आणि हितोपदेशी कधी नाही अकल्याणाचा उपदेश सांगणार नाही, तो दुसऱ्यांचं हित करण्याचं, दुसऱ्याचं कल्याणाचाच उपदेश सांगणार आहे. आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या कल्याणाचा उपदेश सांगून आम्हाला काय मिळणार आहे? जर सांगितलं तर आम्हाला डायरेक्ट तिकीट आहे खालचं. या गादीवर, या पिठावर बसून जर असत्याचा आणि मिथ्याचा जर उपदेश केला तर आम्हाला बी डायरेक्ट नरक आहे. आम्ही काय महाराज झालो म्हणजे सगळं झालं वे? माझं चांगलं आहे, दुसऱ्याच कोणाला सांगणार नाही. त्यामुळं या पीठावर बसून सुद्धा निश्चितपणे जेवढा सत्याचा आणि आगमानुसार आगमक तो जो निश्चितपणे नाही उपदेश आहे, तोच उपदेश ग्रहण करायला सांगितला आणि तोच उपदेश सांगायला सांगितला. कुठला उपदेश काय माहीत नसेल तर त्यावेळी ग बसा, पण तुझ्या विपरीत काय उपदेश सांगू नका. ही गोष्ट महत्वाची आहे. तुम्हाला बी शास्त्राचं काय माहीत नसेल तर त्यावेळी ग बसा, पण तो विपरीत कधी काय बोलू नका. आणि की जिन्वाण्याच्या विपरीत जर कोणी उपदेश झाला आणि उपदेश केला तर डायरेक्ट खालचं तिकीट आहे. मधला अर्थ कुठलं तिकीट नाही, डायरेक्ट खाली. चिंतन करणं आवश्यक. त्यामुळे जेवढ्या रूपामध्ये आम्हाला काय करता येईल तेवढा हिताचा उपदेश तुम्ही सांगताना जेवढा हिताचा उपदेश देताय तेवढं द्या. आणि म्हणून असे हितोपदेशी आपतांचं स्वरूप आहे म्हणून सांगितले, उप लाल्याचं म्हणजे सांगितलेलं आहे. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आज आम्ही काय करतोय माहिती काय? आज आमच्या जीवनामध्ये काय झाले माहिती काय? जे कोणी काय सांगितले, कोणी काय केले ते करायला बघत नाही. जे चांगलं असेल ते करायलाच पाहिजे आम्ही. ही गोष्ट महत्वाची आहे. एक आचार्य महाराज काय उदाहरण सांगायचे, सन्मत सागर महाराज. काय झालं माहिती काय? एक मुलगा होता आणि तो मुलगा नाही, त्याचे आई वडील होते. आपली सगळी क्रिया आई वडिलांच्या सानिध्यामध्ये सगळ्या व्यवस्थित पार पडताना अचानक तो मुलगा माझ्या मते दुसरीला का तिसरीला असेल त्यावेळी त्याची आई मरण पावली. आता त्याचे बाबा होते, ते बाबा त्याला सांभाळत होते. त्या मुलग्याला सगळं काही शिकवण दिले, शिक्षण दिले, सगळं सांगायचे. त्याची जेवणाची व्यवस्था, त्याची राहण्याची सगळी व्यवस्था ते करत होते बाबा. आणि त्या बाबाने सगळी व्यवस्था केली. तो मुलगा मोठा झाला, योगायोगानं तर त्याला सगळं कळायला लागले. अशा अवस्थेत, अशा वयामध्ये तो आला आणि योगायोगानं बाबांची बी तब्येत बिघडली. आता बाबांची तब्येत बिघडल्यावर बाबांना जाणवलं मी निघून जाणार आहे. मग काय तर उपदेश द्यायला पाहिजे म्हणून नाही ते बाबाने त्याला जवळ बोलवलं आणि सांगितलं, बघ बा, तुझ्या जीवनात आई बी नाही, आता मी बी तुझ्या जीवनात निघून जाणार आहे. तू रडायला लागला, बाबा तुम्ही निघून गेला मी कसं करायचं? मला एकमेव सहारा होता, तुम्ही बी निघून चालले. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याचं पुण्य जसं असेल, जेवढी आयु शिल्लक आहे तेवढीच आयु तुम्हाला मिळणार आहे त्या व्यक्तीची. त्याच्या पुण्यपापानुसार त्याला आयु मिळाली असेल, तुमच्या पुण्यपापापासून नाही. तुमचं बी थोडं मात्र पाप असते, लवकर व्यक्ती जातोय म्हणजे. मग बाबांना तो म्हणला, ठीक आहे बाबा. बाबांना म्हणला, बाबा तुम्ही गेल्यावर तुमची फार मला आठवण आली तरी मी काय करू? तर बाबा म्हणले, बघ तिजोरीत माझा फोटो आहे नाही, ते फोटो बघून समाधान झालं. फोटो बघून जरी समाधान झाले तर मग काय करू म्हणलं? मग म्हणले, त्या तिजोरीत मी एक पत्र लिहून ठेवले लिफाफामध्ये. जास्तच आठवण झाली तर ते लिफामधले पत्र काढून वाच, मग तुला समाधान होईल. तरी महाराज बाबांना तो म्हणतोय, बाबा तरी सुद्धा नाही मला जर तुमची फार आठवण आली तर मी काय करू? तेव्हा बाबा म्हणतात, हे नंबर घे, फोन नंबर 1. ते फोन नंबर लावलास की माझा नाही, भगवंतांचा भक्त किंवा माझ्याजवळचा भक्त आहेत नाही, ते तू माझ्याजवळ तुला घेऊन येतील. नुसतं फोन लाव. आणि हे झालं बोलणं सगळं. थोड्या वेळानं बाबांची मृत्यू झाली. रडला, रडून सगळ्या गोष्टी झाल्या, अंत्यक्रिया वगैरे झाल्या, माती झाली, सूतक सगळं 12 दिवसात संपलं. सगळ्या पूजा वगैरे सगळ्या अवस्था त्यांनी पार पाडल्या. 1 महिना तसंच निघून गेला. त्याला काय आठवण झाली नाही, कशाची काय नाही. आणि एक दिवस संध्याकाळी रात्री झोपायला जायच्या अवधी, अजून झोपायला जायच्या अजून 1-2 तास झोपायला अवकाश आहे, त्याच वेळी त्याला बाबाची इतकी आठवण झाली. बाबाची आठवण झाली, तो विकल्पामध्ये आणि संकल्पामध्ये होता. आता काय करायचं? तेव्हा बाबांची आठवण झाल्यानंतर तो काय करतो म्हणजे बाबांनी काय सांगितलं ते आठवतोय. मग बाबाने सांगितलं, माझा फोटो बघून समाधान मान. तो गेला तिजोरीमध्ये, जिथं फोटो ठेवले तर फोटो घेऊन बसला. आता फोटो बघत तसं त्याला समाधान वाटाले.
की माझे बाबा माझ्या बरोबर आहे असं समाधान वाटायचं. ते फोटो बघून बघून 1-2 महिने 3 महिने निघून गेले, त्याला परत बाबांची आठवण आली नाही. परत थोड्या वेळानं फोटो बघायचं बंद केला आणि परत एक दिवस संध्याकाळी त्याला जास्त बाबांची आठवण झाली. आता दुसरी गोष्ट आठवते, बाबांनी काय सांगितलं, पत्र. तो गेला तिजोरीमध्ये लिफाफा टाकला, ते लिफाफा काढला आणि ते पत्र वाचून बघितला. त्याला समाधान वाटलं, बाबांनी त्याच्याविषयी आणि बाबांच्याविषयी सगळं काय त्या लिफाफ्यात लिहिलं. ते पत्र वाचण्यात आलं आणि पत्रावर PhD करण्यात 6 महिने 1 वर्ष निघून गेलं. आता बाबांची आठवण त्याला 1 वर्षभर आली नाही. परत 1 वर्षानं एक दिवस संध्याकाळी तो बसल्यानं बाबांची फार आठवण. तो ज्याचा नंबर दिला त्याला फोन लावला. तो व्यक्ती आला आणि त्याला घेऊन गेला की बाबांच्याकडं. होय, तो गेला नाही, सांगतो की थांबा. तो व्यक्ती आला आणि व्यक्तीनं सांगितलं, तुझ्या जीवनामध्ये तुझे बाबा सर्वस्व आहे, तुला सगळं शिकवण्याचा प्रयत्न या 3 पत्राच्याने, या फोटोच्याने, या पत्राच्याने, त्या लिफाफाच्याने, फोन नंबरच्या माध्यमातून केले. तुला बाबांच्यापर्यंत पोहोचता येत नाही, परंतु बाबांच्या सगळ्या आठवणी जीवनात घेऊन तू आयुष्यभर जगू शकतोयस. ती गोष्ट त्या मुलग्याची आणि त्या बाबांची नव्हती, तुमची आणि आमचीच आहे. ज्यावेळी तीर्थंकर आम्हाला सोडून चालले, सिद्ध भगवान बनायला, त्यावेळी तीर्थंकर म्हटलं तुमची आठवण आली तर आम्हाला कोण. त्यावेळी पहिलं तिने दिलं प्रतिमा, मंदिर. जातोय, रोज जातोय आम्ही. कोण जात नसेल तिने रोज जायला जावा. फोटो बघून तर समाधान, सिद्ध भगवंतांचा, अरिहंत भगवंतांचा. परत आणि जास्त आठवण आली, जिनवानी रूपामध्ये पत्र दिले, वाचा. वाचतोय. आणि 3ऱ्या रूपामध्ये सांगितलं होतं, परत आठवण आली, फोन लावा, ते येतील तुमच्याकडं. आता तुम्ही फोन लावलाय म्हणून मी आलोय. मार्ग दाखवायसाठी आलोय, तुम्हाला तिकडे नेणार नाही मी. तुम्हाला मार्ग दाखवल्या निश्चित रूपानं मोक्षाचा मार्ग म्हणजे सिद्ध भगवंतांचा मार्ग कुठे आहे, त्या मार्गाचा अवलंब करून तुम्ही सुद्धा सिद्ध भगवंतांना तुमच्या बाबांना प्राप्त करू शकता. ही गोष्ट महत्वाची आहे, याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही कधी करत नाही. त्यामुळे 3ही गोष्टी आम्ही कायमस्वरूपी करायला पाहिजे. देवांची भक्ती, आराधना हे मंदिर रूपामध्ये आम्हाला फोटो देऊन गेल्यात, करायला पाहिजे. रोजच्या रोज भगवंताचं दर्शन, पुरुष असतील तर भगवंताचा अभिषेक, महिला असतील तर भगवंताचं पूजन, या गोष्टी रोजच्या रोज करायला पाहिजे. करतोय आम्ही. आठवण आली तर म्हणजे अमावस्या पौर्णिमा, नाहीतर मग आता जैनांची 13 पंथ 20 पंथ हे राहिले. आता नवीन 6 पंथ पडलेत आणि जैनांच्या. तुम्हाला माहिती का नाही? माहित नाही. 6 पंथ पडलेत की हो. सदया जैन, कदया जैन, भदया जैन, मलया जैन, लढया जैन आणि मवया जैन. सांगतो की काय आहे. सदया जैन म्हणजे कायमस्वरूपी मंदिरला येतोय, भगवंताचं पूजन अभिषेक करतोय, विधान करतोय, भगवंताच्या सगळ्या आराधना पार पडतोय, तो सदया जैन. कदया जैन म्हणजे अमावस्या पौर्णिमेला उगवणार, कधी कधी तर दर्शन करणार, कधी तर येणार आणि परत सुट्टी, याला म्हणतात कदया जैन. भदया जैन म्हणजे काय, म्हणजे काय, फक्त भाद्रपद महिन्यात 10 लक्षांना तेवढं लोपी व्हायला येणार, परत वर्षभर गायब येऊ बाबा. मवया जैन म्हणजे काय म्हणते, फक्त वर्षातनं महावीर जयंतीच्या पालखीला तेवढं येणार, परत वर्षभर तोंड बी दाखवणार नाही. मरया जैन म्हणजे काय, म्हणजे काय, फक्त मेल्यावर घरात कोणतर मेलं तर 13वीची पूजा तेवढं घालायला, परत कोणतर मेल्यावर पूजाच घालायला, ह्याला मरया जैन म्हणतात. आणि लढया जैन म्हणजे काय माहिती काय, लढया जैन याचा अर्थ त्याला तीर्थंकर कोण आहेत, मंदिर कुठं आहे, मंदिरची काय अवस्था आहे, काय नाही, फक्त नोटीस बोर्डवर गेलं, उद्या मीटिंग आहे सगळ्यांनी, हे का हे पैसे काय करायला आहे, ह्याचा हिशोब कुठं आहे, भांडायचं एवढे ना रो मीटिंगला. त्याचं नाव लढया जैन. हे 6 बेग जैनांचे पडलेले आहेत. चिंतन करावं काय नाही खरोखर. आता मला सांगा, मिरजवाली कुठल्या कुठल्या भेदत बसतात, कुठल्या भेदत बसतात,
चिंतन करा. या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये सन्मती वात्सल्य पावन वर्षाच्या माध्यमातून प्रत्येक मिरजवासीनं आणि प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक महिलेनं, प्रत्येक मुलानं, प्रत्येक मुलगीनं सगळ्यांनी विचार करायचा आहे, मी सदैव जैनमध्ये कसं होईल आणि सदैव जैन मी कसे बनेन, हा विचार करणं आवश्यक. तरच आमचं कल्याण आहे. किती बी व्यापार केला, किती बी काय पैसा मिळाला, नोकरी केला, संपत्ती गोळा केला, काही नाही. तुमचा कुठं पुतळा लावणार नाहीत, डिजिटल लावणार नाहीत, कुठं तुमची मूर्ती तयार करणार नाहीत. इथं सगळं सोडून जाणार आहे. परंतु जर धर्म केला तर मात्र निश्चित रूपाने तुमचा पुतळा लागेल. धर्माचं आचरण पालन केला तर निश्चित रूपाने तुमचं नाव लागेल. मला सांगा, ज्यांनी धर्माचं काटेकोरपणे पालन केले त्यांचीच नाही मूर्त्या बनल्यात का बाकी यांच्या मूर्त्या बनल्यात? ज्यांनी पैसा कमवला त्यांची कुठे पुतळे दिसतात काय? ज्यांनी धर्माचं पालन करतील, चांगल्या गोष्टी करतील, त्यांचेच पुतळे, त्यांचीच नावं, त्यांचेच मार्गाला नाव, त्यांचीच गावांना नावं, त्यांचीच मंदिर बनतात. ही गोष्ट लक्षात घ्या. ही गोष्ट महत्वाची आहे. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन म्हणून आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या जीवनात सुद्धा नाही तुम्ही चिंतन करा की या पद्धतीनं आम्हाला जेवढं करता येईल तेवढं आम्ही निश्चितपणानं करणं आवश्यक आहे. म्हणून हितोपदेशी आपतांचं स्वरूप समजून जे खरे देवशास्त्र गुरु आहेत त्यांच्या सानिध्यात आम्ही जायचं आहे. त्याचं चिंतन करा. आज संध्याकाळी झोपायच्या आधी जरा चिंतन करा, खरोखर मी निश्चितपणे हे पाळतोय काय? आजची 2 उदाहरण नुसतं आठवा. त्या मुलग्याचं एक उदाहरण, फोटो, पत्र, फोन नंबर, हे नुसतं आठवत जरी झोपला नाही, उद्यापर्यंत मला बुद्धी येत्या, सगळी बुद्धी येत्या. सुबुद्धी किंवा सन्मती येत्या. सन्मती ही त्या चांगली बुद्धी. आणि आपल्या चातुर्माचं नाव बी काय आहे? माहिती आहे सगळं तुम्हाला. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, चिंतन करा. दुसऱ्या एका गोष्टीत चिंतन काय करा, दुसऱ्या गोष्टीत चिंतन करा. काही झाले तर आम्ही निश्चित रूपानं नाही या गोष्टीपासून दूर जाणार नाही, बाजूला जाणार नाही, हे एक चिंतन करा. ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणून भगवान पाहिजेत, शास्त्र पाहिजे आणि गुरु पाहिजेतच. याशिवाय कल्याणाचा मार्ग होणार नाही. जीवनात मिळवलं, संपत्ती मिळवली, सगळे मिळवले, काही उपयोग नाही हो. तुम्हीच मिळवताय असं वाटते तुम्हाला? वाटते तसं? लय श्रीमंत आहे मी असं वाटते तुम्हाला? तुमच्यापेक्षा श्रीमंत माणसं आहे. ही किरकोळ श्रीमंत सोडा, अहो तुमच्यापेक्षा भिकारी श्रीमंत आहे. महाराज असं कसं बोललाय म्हणे? परवाचं एक उदाहरण सांगतो दिल्लीतलं. परवा 6 महिन्याच्या काही 1 वर्षाच्या मागे एक दिल्लीत नाही भिकारी नाही एका रस्त्याकडे भीक मागत बसायचं काय. तो भिकारी मेल्यावर नाही म्युन्सिपाल्टीला त्याचे हे अंतिम संस्कार क्रिया करण्यासाठी त्याची नाही डेड बॉडी न्यायसाठी आले आणि ते सगळं गोळा केले तिथलं त्या भिकाऱ्याचं. ते सगळं काय काय बसत होता त्यावर सगळं चिंध्या वगैरे सगळं गोळा केले. जिथं बसत होतं तिथे एक वीट निघली. वीट निघल्यावर खाली काहीतरी दिसल्यावर नाही त्यांनी ते विटा काढल्या तर खाली 39 कोटी रुपये सापडले. यातला एक तर व्यक्ती मिरजेतला असा आहे की त्याच्याकडे रोख कॅश 39 कोटी रुपये आहे. कोण आहे काय? बोटवर करा बघा. त्यात कागदपत्र सापडलेले, त्या आतमध्ये कागदपत्र, त्या कागदपत्रामध्ये 5 5 स्टार हॉटेलच्या खोल्या बुक होत्या. त्याची बी झडती घेतली पोलिसांनी. त्याची झडती केल्या म्युन्सिपाल्टीने, पोलिसांना दिल्या. पोलिसांनी झडती घेतली. त्या टोटल 5 खोल्यामध्ये जिथं गादीवर तो झोपायच्या बेडवर त्या गादीखाली जे पैसे होते त्याची रक्कम किती होती माहिती काय? 41 कोटी रुपये. टोटल किती पैसे झाले? 80 कोटी रुपये. एक तर मिरजेतला व्यक्ती असा आहे काय त्याच्याकडे आता कॅश 80 कोटी रुपये. तुमच्यापेक्षा श्रीमंत कोण आहे बघ? खायत होता की तो संध्याकाळी काय सगळे कायम त्याच आहे की सगळ्या गोष्टी. ह्या गोष्टी मला सांगायचं काय म्हणजे काय, बऱ्याच जण वाटतं आम्ही श्रीमंत आहे, मी श्रीमंत व्हायला पाहिजे, मी हे पण आहे. मला हे सांगायचं तुमच्यापेक्षा निश्चितपणे तो व्यक्ती श्रीमंत होता. पैशात काय नाही हो, संपत्तीत काय नाही हो. कशात काय असेल तर आम्ही किती पद्धतीत धर्म करतोय, किती पद्धतीत धर्माच्या क्रिया करतोय, किती पद्धतीत धर्माचं आचरण करतोय आणि किती पद्धतीत आम्ही देवशास्त्र गुरुची सेवा करतोय हे महत्वाचं आहे.
ही संधी सोडू नका. पैसा संपत्ती येईल आणि निघून जाईल. हे काय येते निघून जाते. पुण्य पापानुसार ती येणार आहे, निघून जाणार आहे. जे पुण्य कमवून आहे धर्मातनं त्यांना पैसा येणारच आहे. बाद 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 बाद. परवा दिवशी मिळवले की बरेच जण पुण्य. कलस्थापना महोत्सवमध्ये बऱ्याच जणांनी पुण्य कमवलं. आपल्या चंचल लक्ष्मीचा एक गोष्ट लक्षात घ्या, लक्ष्मीची सुद्धा नाही 4 गती आहे. साठवून ठेवलं निघून जाते, पुरून ठेवलं तुम्हाला पुरल्यावर वर येते. 2 झालं. ज्या तिथे ठेवलं कोण तर चोरी करू शकते आणि बँकेत पतसंस्थेत ठेवलं तर पतसंस्थेत बुडू शकते, नाश होऊ शकते. या 4 गती आहेत पैशाच्या. आणि शेवटची गती पंचम गती आहे. जसं मोक्ष गती आहे, 4 गती ह्या दुःखदायक आहे, परंतु पंचम गती मोक्ष गती जसं सुखदायक आहे, तसं 5वा पर्याय आहे दान दिया तो कमा लिया. काय सांगितलं मी? बाकीचे 4 आहेत ते व्यर्थ आहेत. एकच आहे दान दिया तो कमा लिया. जितना दिया उससे अधिक पाया. काय म्हणलं मी? जेवढं दान देणार आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मिळणार आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आमचे गुरु महाराज एक दुआ सांगायचे काय, बच्चों को रोने मत देना और साधु को सोने मत देना. बच्चा रोएगा तो उसका भविष्य खराब हो जाएगा और साधु सोएगा तो धर्म भ्रष्ट हो जाएगा. काय म्हटलं? ऐकायला? ही गोष्ट महत्वाची आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टीचं. आज ही गोष्ट आम्ही लक्षात आणत नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जर धर्म भ्रष्ट व्हायचा असेल, धर्म योग्य मार्ग असेल तर साधूंना झोपून देऊ नका. याचा अर्थ काय माहिती काय? परवा बाल ब्रह्मचारी धवल भैयाने सुद्धा सांगितलं. परवा आलते स्वाध्यायाला, तेव्हा धवल भैयाने सुद्धा सांगितलं की काय सांगितलं, तुमच्या गावात 4 महिन्यासाठी साधू आल्या, जेवढं त्यांच्या पाठीमागे लागून त्यांच्याकडं जेवढं तूप काढता येईल तेवढं काढा. मी बी सांगतोय की आमचे आचार्य महाराज सन्मत साहेब महाराज सांगायचे, पहिली जुनी लोक काय करायचे मध्ये पाहुण्यांचे बैल आणायचे की आवतं करायसाठी, पाहुण्याचे बैल आवतं करायसाठी आणायचे की त्याला 2 टाइम खायला घालून चांगलं आवताला राबून घेणार. तसं 2 बैल आल्यात, 1 टाइम घालून जास्तीत जास्त एवढं राबून घ्यायला तेवढं घ्या. हे बैल जरा स्टँडर्ड आहेत, 1 टाइमच खात्यात. चिंतन करणं आवश्यक आहे. याचाच म्हणायचं आहे, जेवढा पुरेपूर तुम्हाला नाही उपयोग करतो घेता 4 महिन्यामध्ये तेवढं घ्या. ती संधी सोडू नका. काय काय गाव असे 1 मिनिट साधून सोडत नाही. महाराज हेचं काय त्याचं काय, हे सांगा ते सांगा, ह्या गोष्टी करा ते गोष्टी करा, हे करायचं आहे ते करायचं आहे. चिंतन करणं आवश्यक आहे. तुम्हाला तर सोडलंच नाही. सोडा आम्ही दिवसभर बांधून ठेवलेच तुम्हाला. आम्ही तर सोडतोय, आम्ही तुमच्यावरच आहे. संधी सोडायची नाही. जेवढे मिळाले तेवढे संधी सोडायची नाही. म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टीचं चिंतन करून जेवढ्या हितापदेशी 3 गोष्टी लक्षात ठेवा. आज रात्री झोपताना फोटो, पत्र, मोबाईल नंबर. अनेकदा म्हणा बघा, या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर जगातलं सगळं सुख तुम्हाला मिळते. बघा काय भावना, मी एवढीच भावना करतो की याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं आचरण चारित्र्य करून आपल्या जीवनाला सुवर्णप्रमाणे बनावं एवढी भावना करतो आणि वाणीला देतो. जे बोला आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की